आपण म्हणतो 1920 ला अण्णाभाऊंचा जन्म झाला. वारणा खोऱ्यामध्ये असणारा वाटेगाव, तिथली असणारी परिस्थिती साहेब आपल्याला माहित आहे. ब्रिटिश कालखंडामध्ये ब्रिटिशांना विरोध करणारी ज्या जमाती होत्या, ज्या जाती होत्या, त्या जातीमधल्या 25 जातींना या ब्रिटिशांनी गुन्हेगार म्हणून घोषित केलेलं होतं. म्हणजे अगदी ज्या मुलाचा जन्म झालेला नाही, मूल पोटात आहे, त्या पोटातल्या मुलाला सुद्धा गुन्हेगार मानलेलं होतं. त्यातली मातंगी समाजातली मातंगी एक जात आहे. आणि या समाजातल्या लोकांना तारेचं कुंपण करायचं आणि त्या कुंपणामध्ये त्यांना बंदिस्त करायचं, अशा पद्धतीची व्यवस्था या ब्रिटिशांनी त्या कालखंडामध्ये निर्माण केलेली. याचे चटके अण्णाभाऊंना लागलेले लक्षात घ्या. आपण म्हणतो अण्णाभाऊंचं असणारं साहित्य, अण्णाभाऊ हे मार्क्सवादाकडे का वळले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका बाजूला ते गुरु मानतात, त्यांचं असणारं साहित्य ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण करतात. आणि दुसऱ्या बाजूला अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादाकडे झुकलेले आपल्याला पाहायला मिळतात. कॉम्रेड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आपण त्यांच्याकडे त्यांना म्हणत असतो. याचं कारण काय आहे? हे कारण आपल्याला या ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांनी या देशातल्या असणाऱ्या या जमातीतल्या या 25 पैकी एका जमातीत अण्णाभाऊ साठे मातंग समाज आपला जो आहे, त्या समाजाला गुन्हेगार म्हणून ठरवलेलं होतं. आणि त्या गुन्हेगारीचे कारण त्याला विरोध केलेला होता ब्रिटिशांना. ही जात आपल्याला अडवू आलेली आहे, आपल्याला अडवणूक करते आपली. आणि मग याला जर आपण या पद्धतीनं जर रोखलं तर या समाज व्यवस्थेमध्ये या समाजाला बहिष्कृत केलं जाईल. त्याचे चटके अण्णाभाऊंना सुचलेले लक्षात घ्या. साहित्य जन्माला येतं. आपण म्हणतो की अण्णाभाऊ साठे फक्त 1.5 दिवस शाळेमध्ये गेलेले. या 1.5 दिवसामध्ये अण्णाभाऊंनी प्रतिभाशक्ती अण्णाभाऊची कशी काय विकसित झाली? एक चमत्कार म्हणावा लागेल आपल्याला की या 1.5 दिवसामध्ये अण्णाभाऊ फक्त 1.5 दिवसात शाळेत गेले. अण्णाभाऊंनी शाळेतल्या असणाऱ्या ज्ञानाचा अभ्यास केला नाही, पण समाजामध्ये पावलोपावली घडणाऱ्या अन्यायाविरुद्धची चीड त्यांच्या मनामध्ये निर्माण होती. त्यांनी समाजाचा बारकाईने अभ्यास केला. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या वेळेला एका पत्र यांनी विचारलं की बाबासाहेब तुम्ही जागा आहे, तुमचा समाज झोपलेला आहे, तुम्ही मात्र जागा आहे. त्यावेळेला बाबासाहेबांनी उत्तर दिलेलं होतं, माझा समाज झोपलेला आहे म्हणून मला जागा राहावं लागतंय त्यांना जागा करण्यासाठी. तुम्ही अभ्यास करताय रात्रीचं, पण तुमचा समाज झोपलेला आहे. अण्णाभाऊ साठेने बाबासाहेबांना गुरु मानत असताना अण्णाभाऊनी या साहित्यातून मला या समाजाचं प्रबोधन करायचं आहे. अण्णाभाऊ साठेंचं जीवन आणि त्यांचे असणारे जे विचार आहेत, ते विचार आपल्याला जर मांडायचे असतील तर त्या प्राप्त परिस्थितीमध्ये जे समाजामध्ये निर्माण झालेली जी दरी होती, विषमतेची दरी होती, अन्याय अत्याचाराची एक दरी होती, या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे. साहित्य जन्माला येतं. त्याचं मनोगत व्यक्त केलेले कांबळे सर असतील आणि आमचे अगदी चळवळीतले नेते संदीप दादा आहेत, गणेश दादा आहेत आणि उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनींना अगदी मानाचं जय भीम. आज आपण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची 106वी जयंती निमित्त एकत्रित आलेलो आहोत. आणि सर खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की आपण ही जयंती साजरी का केली, कारण आपण त्यांचा साहित्याचा वारसा जतन केला. वैचारिक एक हेल्दी वैचारिक देवाणघेवाण आपण घेतली. आणि बरंच काही अण्णाभाऊंच्या साहित्यावर आपल्याला बोलायला पाहिजे आहे, तेवढं समाजापर्यंत जात नाही. आणि जरी अण्णाभाऊंचं असं असेल की बाबा 1.5 दिवसाची त्यांनी शाळा शिकली आणि ती पण बाहेर बसून शाळा शिकली आणि त्यांना तो अत्याचार मान्य नव्हता म्हणून त्यांनी ती शाळा सोडून दिली,
हाल अपेष्टा सहन करत मुंबईचा प्रवास गाठला आणि आता तुम्ही जसं म्हणला की त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी केली, तसंच सर आपण साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संयुक्त जयंती समारोह उत्सव म्हणून मानत होते. आणि मी जास्त त्यांच्या एवढी मोठी नाही आहे की जग बदलून घ्यावं सांगून गेले भीमराव सर. आपण अण्णासाहेब म्हणाले, अण्णाभाऊ म्हणाले, आज तुम्हीही सांगितलं. आणि ह्या विचारावर आपण जे काही साहित्याची विचारसरणी, साहित्याचा अभ्यास, शिक्षण घेतलेली लोक आपण आज एकत्र आलेलो आहोत. वैचारिक